नमस्कार विद्यार्थ्यांनो, यापूर्वीच्या कालांशामध्ये आपण काव्यप्रकाश या ग्रंथातील पहिल्या उल्हासातील पहिली कारिका तिचा अभ्यास केला होता आणि आता यानंतर पुढची कारिका आपण बघणार आहोत. पुढच्या कारिकेमध्ये आचार्यांनी काव्याची प्रयोजन सांगितलेली आहे. कशासाठी काव्य, काय आहे प्रयोजन काव्याचं, ते त्या कारिकेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. काव्याची 6 प्रयोजन आचार्यांनी आपल्याला सांगितले आहे. काव्यम यशसे अर्थकृते व्यवहार विदे शिवेत रक्षतये कांता संमितये सद्या परनिर्वृतये कांता संमितयोपदेशयुजे. काव्यम यशसे, काव्याचं प्रयोजन सांगताना आचार्य काय म्हणतात की कशासाठी काव्य असतं, तर काव्यम यशसे कीदृशम यशः, तर ही कालिदासादीनाम इव यशः. महाकवी कालिदासाला त्याच्या साहित्य निर्माणामुळे केवढं बरं यश मिळालं की आज संस्कृत जगतामध्ये कालिदास हा सर्वोपरी आहे. सर्वश्रेष्ठ कवी कालिदास, कवी कुलगुरु असं म्हणतात त्याला. कवीच्या कुळाचा गुरु सर्वश्रेष्ठ, असं सर्वश्रेष्ठत्व त्याला त्याच्या साहित्य निर्माणामुळे अर्थात उत्तम काव्य निर्माणामुळे प्राप्त झालेलं आहे. तर काव्य कशासाठी, तर काव्यम यशसे. विद्यार्थ्यांना तुम्हाला माहिती असेल बागबान नावाचा पिक्चर आपल्याला चांगला माहिती असतो. त्या बागबान पिक्चर मध्ये अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी या दोघांनी काम केलेलं आहे. जीवनातील अनुभव त्यांनी त्या बागबान या कादंबरीमध्ये चित्रित केले आणि त्या बागबान या कादंबरीमुळे त्याला प्रचंड कीर्ती मिळाली. तर हे जे साहित्य निर्माण झालं केलं त्यांनी, त्यामुळे त्याला यश मिळालं. अर्थात बघा, आदि काव्य रामायण तुम्ही की हजारो वर्ष उलटून गेली तरी आजही रामायणाचा प्रभाव कमी झालेला नाही, उलट तो वाढतोच आहे. आजही रामायणाचे पाठ तेवढ्याच श्रद्धेने सगळीकडे होतात. म्हणजे महर्षी वाल्मिकींनी जे रामायण लिहिलं, त्या रामायणामुळे महर्षी वाल्मिकी अमर झाले की आजही त्या महाकवीची वाल्मिकींची कीर्ती लोक गातात. कशामुळे, त्यांच्या काव्य निर्माण. तर काव्याचं प्रयोजन पहिलं त्यांनी काय सांगितलं आचार्यांनी, की काव्यम यशसे, यश प्राप्तीसाठी, कीर्ती प्राप्तीसाठी काव्य. पुढे म्हटलंय काव्यम यशसे अर्थकृते. बागबानचं पुन्हा मी उदाहरण देते की बागबान या कादंबरीचा इतकी विक्री झाली की त्यातून त्याला प्रचंड धनप्राप्ती झाली. मग वृत्तीमध्ये आचार्य काय म्हणतात, पहिल्यांदा काव्यम यशसे सांगताना कालिदासादीनामिव यशः. पुढे म्हटलंय श्रीहर्षादेहे धावकादीनाम इव धनम. धावक कवीला श्रीहर्षाकडून जसं धनप्राप्ती झाली, अर्थात हा श्रीहर्ष कोणता, तर रत्नावली नाटिकेचा करता, नैषधीचरित करता नाही, त्या महाकाव्याचा करता नाही, तर हा रत्नावली नाटिकेचा करता श्रीहर्ष. त्याच्याकडून जी धावक कवीला धनप्राप्ती झाली त्याप्रमाणे धनप्राप्ती, उत्तम काव्य निर्माणामुळे अर्थप्राप्ती होते. अर्थप्राप्ती हे देखील एक प्रयोजन आहे काव्याचं. श्रीहर्षादेहे धावकादीनाम इव धनम. पुढे काय म्हटलंय, व्यवहार विदे. आता बघा, मी पुन्हा रामायणाकडे येते. आज मी एक रामायण उदाहरणादाखल घेत आहे. अनेक काव्य आहे, अफाट असा काव्य जगत आहे, पण एक आपण उदाहरणादाखल घेतोय. महाकाव्य आहे रामायण. रामायणाकडे बघताना ती केवळ एक रामकथा या दृष्टिकोनातून नाही बघता येत. त्यामध्ये अनेक शास्त्रांचं ज्ञान देखील त्या महाकाव्यातून आपल्याला प्राप्त होते. व्यावहारिक जगतात कसं वागावं, कसं वागू नये, कोणतं काम करावं, ज्येष्ठांसमोर कसं वागावं, ज्येष्ठांशी कसा व्यवहार करावा, याचं ज्ञान देखील आपल्याला या महाकाव्यातून होतं. रामायण तर एक त्यासाठी फार प्रसिद्ध महाकाव्य आहे.
की व्यवहार ज्ञानासाठी रामायणासारखा उत्तम ग्रंथ नाही. मी तर म्हणेल की याही पुढे जाऊन असं म्हणता येईल की संपूर्ण संस्कृत काव्य जगत हे त्यातून व्यवहार ज्ञान अगदी यथायोग्य. माणसाला एक उत्तम व्यक्तिमत्व निर्माणासाठी व्यवहार ज्ञान आवश्यक आहे आणि ते व्यवहार ज्ञान संस्कृत काव्यातून मिळतच. त्यामुळे आचार्यांनी व्यवहार ज्ञानासाठी काव्याचं एक प्रयोजन त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे काय म्हणतात वृत्तीमध्ये ते राजादिगतोचिताचार परिज्ञानम. राजादिगतोचिताचार परिज्ञानम. राजा इत्यादींसोबत कसं आचरण करावं. अर्थात राजा म्हणजे एक शासक किंवा ज्येष्ठ व्यक्ती. तिथे आपण कसं वागावं, कसं वागू नये याचं ज्ञान आपल्याला काव्यातून मिळत असतं. रामायणामध्ये तर अगदी ठिकठिकाणी व्यवहार ज्ञान मिळत असतं. आपल्याला जणू काही व्यवहार ज्ञानाची गंगाच रामायणामध्ये वाहत आहे असं आपल्याला वाटायला लागतं. ज्ञानेश्वरी मराठीमधील आपण जर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ घेतला, हे काव्य घेतलं, तर ज्ञानेश्वरी म्हणजे तर व्यवहार ज्ञानाचा जणू काही खजिना आहे असं वाटायला लागतं. इतक्या छोट्याशा वयात संत ज्ञानेश्वरांनी विविध अगदी सामान्य माणसाच्या जीवनामधली उदाहरणं देऊन, दृष्टांत देऊन व्यवहार कसा करावा याचं ज्ञान आपल्याला संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीतून दिलेलं आहे. म्हणून मम्मटाचार्य म्हणतात की काव्य कशासाठी. काव्य यशसे अर्थकृते व्यवहार. पुढे म्हटलंय शिवेतर क्षतये. उत्तम काव्याचं निर्माण केलं तर त्या काव्य निर्माणामुळे शिवेतर शब्द कसा बनलाय. शिव इतर. शिव म्हणजे कल्याण मंगल. त्यापेक्षा इतर काय अमंगल. त्या अमंगलाची क्षती नाश म्हणजे अकल्याणाचा अमंगलाच्या नाशासाठी काव्य निर्माण असं म्हटलंय. बघा मंगल वातावरण राहावं म्हणून घराघरात सुंदरकांडाचे पाठ होतात. एखाद्या स्तोत्राचं पठन होतं. तर काव्याचं हे प्रयोजन असलं पाहिजे. प्रयोजन आहे असं मम्मटाचार्यांनी सांगितलं. अमंगलाच्या नाशासाठी काव्य. मग कुठलं अमंगल कसं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे वृत्तीमध्ये की आदित्या देहे मयूरादीनाम इव अनर्थ निवारणम. आदित्या देहे मयूरादीनाम इव अनर्थ निवारणम. मयूर कवीला कुष्ठ झालं होतं. तर त्यांनी काय केलं. सूर्याची स्तुती करणारं स्तुतीपर असं एक काव्य लिहिलं सूर्यशतक. आणि त्यामुळे त्याचं कुष्ठ गेलं. इतकी काव्याची ताकद आहे. म्हणून काव्याचं हे एक प्रयोजन आहे. उत्तम काव्य कसं असतं की त्याची ताकद अमंगलाचं निवारण सामर्थ्य त्या काव्यामध्ये असतं. हे काव्याचं प्रयोजन आहे असं कवींनी आपल्याला सांगितलं आहे. पुढे त्यांनी म्हटलंय सद्यहा परनिर्वृतये. आणि हे प्रयोजन काय म्हटलंय त्यांनी. सकल प्रयोजन मौलीभूतम समनंतरमेव रसास्वादन समुद्भूतम विगलित वेद्यांतरमानंदम. सकल प्रयोजन मौलीभूतम. ही जी प्रयोजनं सांगितली 6 प्रयोजनं आपल्याला काव्याची आचार्यांनी सांगितली. या सगळ्या 6 प्रयोजनांमध्ये मौलीभूतम सगळ्यात प्रमुख असं प्रयोजन कोणतं असेल तर सद्यहा परनिर्वृती हे एक प्रयोजन आहे. एक अलौकिक असा आनंद. हे खरं काव्याचं प्रयोजन आहे. कवी काव्य निर्माण करतो आणि स्वतः त्या काव्यामध्ये रममाण होऊन जातो स्वतःच्या कृतीमध्ये. त्याला एक अलौकिक असा आनंद मिळत असतो. चमत्कारोपलब्धी ज्याला म्हणतात असा आनंद. अशा आनंदाची प्राप्ती हे खरं काव्याचं प्रयोजन. पुष्कळदा आपण एखाद्याला विचारतो अरे बाबा तू काव्य निर्माण करतो काव्य लिहितो ते कशासाठी. तो म्हणतो मला खूप छान वाटतं मला खूप आनंद मिळतो त्यापासून. तर
सकल प्रयोजन मौलिभूतम, सर्व प्रयोजनांमध्ये प्रमुख असं प्रयोजन, प्रधान असं प्रयोजन जर काय असेल तर सद्य परनिर्वृत्ती. तरी सद्य परनिर्वृतये काव्यम इति काव्यस्य प्रमुखं प्रयोजनम् इति आचार्यः सूचयति. प्रभुसंहित शब्द प्रधान वेदादि शास्त्रेभ्यः सुहृत् संहितार्थ तात्पर्यवत् पुराणादि इतिहासेभ्यश्च शब्दार्थयोः गुणभावेन रसांगभूत व्यापार प्रवणतया विलक्षणं यत् काव्यम्. इतिहास, पुराण, वेदादि शास्त्रेभ्यः विलक्षण. वेदादि शास्त्रांमध्ये इतिहास, पुराण हे कसे आहेत? शब्दार्थ प्रधान आहे. काव्यामध्ये शब्दार्थयोः गुणीभावः, शब्द आणि अर्थ यांना प्राधान्य नाहीये. तर रसांगभूत व्यापार प्रवणतया, रसाचं प्राधान्य आहे काव्यामध्ये. चमत्कृतीजन्य शब्द किंवा अर्थ यामुळे काव्य उत्तम होते असं नाही. तर आचार्य विश्वनाथ जसं म्हणतात की वाक्यम रसात्मकम काव्यम, त्याला काव्य म्हणतात. म्हणून काव्यामध्ये प्राधान्य कसंच आहे, कशाचं आहे? तर रसाचं आहे, आनंदाचं आहे, भावाचं आहे. हे खरं काव्याचं प्रयोजन आहे. आणि लोकोत्तर वर्णना निपुण कवी कर्म, काव्य कोणता? तर लोकोत्तर वर्णना निपुण कवी कर्म. सामान्यतः ही वस्तू अशी आहे असं हे वर्णन, याला काव्य नाही म्हणतात. काव्यामध्ये कवी वर्णन जे करतो ते लोकोत्तर असतं, त्याला काव्य म्हणतो आपण. तर ते कसं आहे? कांतेव सरसता पादेन अभिमुखीकृत्य रामादि वर्तितव्यम न रावणादि वर्तित. पुढचं प्रयोजन त्यांनी काय सांगितलंय? कांता संमित तयोपदेश युजे. कांता आपल्या पतीला कसा उपदेश करते? हितोपदेश करते. असं करायला हवं. अत्यंत प्रेमाने उपदेश करते ती. कांता संमित तयोपदेश युजे की कांतेव सरसता पादेन अभिमुखीकृत्य, या पदामध्ये इति कर्तव्यता समाविष्ट झालेली आहे. बघा कशी आहे. मम्मटाचार्यांनी या ग्रंथामध्ये अशा प्रकारची रचना, कशा शैलीचा अवलंब केला आहे बघा. कांता संमिततया उपदेश युजे अशी व्याख्या करताना त्यांनी वेदादि शास्त्र किंवा पुराण, इतिहास इत्यादींपेक्षा काव्य कसं वेगळं आहे हे सांगितलेलं आहे. आणि त्याची उपादेयता कशी आहे काव्याची तेही त्यांनी सांगितलेलं आहे. काव्याच्या प्रयोजनांमध्ये यश, धन प्राप्ती आणि अन्य प्रयोजनांसोबत कर्तव्य आणि अकर्तव्याचा उपदेश करणं हेही काव्याचं प्रयोजन सांगितले. आणि वेद, शास्त्र, इतिहास, पुराण इत्यादीच्या रचनेमध्ये मनुष्यांना शुभ कर्मामध्ये प्रवृत्त करणं आणि अशुभ कर्मांमधून निवृत्त करणं हे त्यासाठी वेदादि शास्त्र सांगितले आहे. परंतु काव्याचा उपदेश शैली मात्र वेगळी आहे. म्हणजे काव्याचा प्रमुख प्रयोजन हे नाही की असं विधी निषेधच सांगणं असं नाही, तर यापेक्षा विलक्षणतेचं उपादान करण्यासाठी ग्रंथकारांनी शब्दप्रधान, अर्थप्रधान तसेच रसप्रधान या तीनही प्रकारच्या उपदेश शैलीची कल्पना केलेली आहे. आणि त्यांनी ज्याला प्रभुसंहित, सुहृत्संहित, कांतासंहित अशा पदांनी निर्दिष्ट केलेला आहे त्यांनी. तर वेदशास्त्र इत्यादीची शैली कशी आहे? प्रभुसंहित आणि शब्दप्रधान. राजाज्ञा तसेच राजकीय विधान हे नेहमी कसे असतात? शब्दप्रधान असतात. परंतु त्यामध्ये जी आज्ञा दिली जाते तिचं अक्षरशः पालन करणं अनिवार्य असतं. परंतु अशा प्रकारचं वेदशास्त्र इत्यादींमध्ये जो उपदेश केलाय तो त्याचं तंतोतंत पालन अपेक्षित असतं.
त्यामुळे ते शब्दप्रधान असतात. आणि दुसरी उपदेश शैली जी इतिहास पुराण इत्यादींची आहे त्यामध्ये वेदशास्त्र इत्यादींसोबत शब्दांची प्रधानता नाही तर अर्थावर त्याचा विशेष भर दिलेला असतो, म्हणून त्याचं अक्षरशः पालन आवश्यक असतं असं नाही, तर त्याच्या अभिप्रायाचं अनुसरण करणं एवढंच अपेक्षित असतं. याला ग्रंथकारांनी काय म्हटलंय, सुहृद संमित शैली असं म्हटलंय. म्हणजे पहिल्यांदा राजाज्ञा झाली तर तिचं शब्दशः तंतोतंत पालन करणं अनिवार्य आहे, शब्दप्रधान, प्रभुसंमित शब्दप्रधान. वेदादी शास्त्रांनी जी आज्ञा केलेली आहे तिचं अभिप्राय ग्रहण करणं, तर ते कसे आहे त्याला काय म्हटलंय, सुहृद संमित. मित्र आपल्या मित्राला एखादं कार्याचं अनुष्ठान करायला सांगतो, समजा एखादं कार्य करायला सांगतो, तर त्यात अनुचित कामाचा परित्याग करायला सांगतो, चांगलं काम करायला सांगतो, परंतु ह्याचा उपदेश राजाज्ञाप्रमाणे शब्दप्रधान असतो का, तर नाही. त्याचं तात्पर्य अर्थामध्ये असतो. त्यामुळे त्याला असं तात्पर्य सांगणारी जी शैली आहे त्याला सुहृद संमित शैली असं आचार्यांनी म्हटलेलं आहे. इतिहास पुराण इत्यादीचा अंतर्भाव या शैलीमध्ये होतो. परंतु काव्याच्या उपदेशाची शैली कशी आहे, तर ती भिन्न आहे, यापेक्षा वेगळी आहे. शब्दाची प्रधानता आहे असंही नाही त्यात, आणि अर्थाचं प्राधान्य आहे असंही नाही, तर तिथे शब्द आणि अर्थ हे गौण आहेत, त्यांचा गुणीभाव सांगितलाय कवी. मग कशाची कशाला प्राधान्यता आहे, तर रस प्राधान्य. रस हाच काव्यामध्ये प्रधान असतो. म्हणून या शैलीला काय म्हटलंय मम्मटाचार्यांनी, कांता संमित उपदेश शैली असं म्हटलेलं आहे. स्त्री एखाद्या कार्यासाठी पुरुषाला एखाद्या कार्यासाठी प्रवृत्त करते, तेव्हा ती कसा उपदेश किंवा निवृत्त करते एखाद्या कार्यापासून, हो तुम्ही हे करू नका असं जेव्हा ती सांगते, तेव्हा ती आपलं सगळं कौशल्य पणाला लावते आणि अत्यंत प्रेमाने त्याला, अत्यंत सामर्थ्याने सरस बनवून ती त्याला त्या चांगल्या कार्यासाठी प्रेरणा देते. ही शैली कोणती आहे, कांता संमित शैली. आणि काव्याची शैली ही आहे. काव्याचं प्रयोजन कांता संमित योपदेश युजे असं त्यांनी आचार्यांनी 6वं प्रयोजन सांगितलंय. मम्मटाचार्यांनी काव्याची उपदेश शैली या कशी आहे, कांता संमित असं म्हटलंय. काव्य वाचल्यानंतर रामादिवत वर्तितव्यम, न रावणादिवत. रामासारखं वागावं, रावणासारखं वागू नये असा उपदेश असतो त्या काव्यामध्ये. परंतु त्यामध्ये उपदेशाचं प्राधान्य नाही, तर कशाचं प्राधान्य आहे, रसाचं प्राधान्य. काव्याच्या रसास्वादनासोबत कर्तव्य आणि अकर्तव्य याचं ज्ञान देखील काव्यातून मनुष्याला होतं. ही शैली वेदशास्त्राची शब्दप्रधान तसेच इतिहास पुराणादींची जी अर्थप्रधान शैली आहे त्यापेक्षा ही सरस अशी श्रेष्ठ अशी शैली आहे. आणि म्हणून काव्याचं हे जे प्रयोजन सांगितलंय आणि ही जी शैली त्यामध्ये सांगितलेली आहे, त्यामुळे काव्य हे सर्वश्रेष्ठच आहे खरं. असे 6 प्रयोजन काव्याची आपल्याला आचार्यांनी सांगितलेली आहे. पहिलं प्रयोजन आपण कोणतं शिकलो, काव्यम यशसे. दुसरं काव्यम अर्थकृते, काव्यम व्यवहारविदे, काव्यम शिवेतरक्षतये आणि काव्यम सद्यः परनिर्वृतये. आणि पुढे म्हटलंय कांता संमित तयोपदेश युजे. अशा प्रकारची काव्य प्रयोजन आपल्याला मम्मटाचार्यांनी सांगितलेली आहे. आता तुम्हाला ह्या ज्या बहुपर्यायी प्रश्न अशी जी परीक्षा होते
यामध्ये एक साधा प्रश्न विचारण्यात येतो. मम्मटाचार्य एक रिक्त स्थानानां पूर्तीं कुरुतो, अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतो. मम्मटाचार्येण रिक्त स्थानं प्रयोजनानि कथितानि. कति प्रयोजनानि कथितानि? 6 प्रयोजनानि सामान्य. उत्तरं स्पष्टम्. अनन्तरम् एतादृशः अपि प्रश्नः भवितुमर्हति. कीदृशः? तर्हि सद्यः परनिर्वृत्तिः इति रिक्तस्थानम् अस्ति. किमस्ति? काव्यप्रयोजनम् अस्ति. तर्हि तत्र किं लेखनीयं? काव्यप्रयोजनम्. तत्र पर्यायाः अपि स्युः. यथा काव्यहेतुः अथवा काव्यप्रकारः, एतादृशः पर्यायाः तत्र स्युः. तर्हि तेषु एषः एव पर्यायः चेतव्यः. कः? सद्यः परनिर्वृत्तिः इति काव्यस्य अस्ति प्रयोजनं, न काव्यस्य हेतुः, न वा काव्यस्य प्रकारः. सद्यः पर, पुनः तदुपरि पुनः प्रश्नः भवितुमर्हति. सद्यः परनिर्वृत्तिः इति प्रयोजनम् अस्ति. कीदृशमस्ति? मौलीभूतम्. तर्हि तत्र या वृत्तिः प्रदत्ता अस्ति आचार्येण, सा अपि पठनीया. वृत्तिं विना कारिका अवगन्तुं न शक्यते. कारिकायाः स्पष्टीकरणम् इत्यस्ति वृत्तिः, सा पठितव्या. अहं तु चिन्तयामि यत् कारिका वारं वारं अध्येतव्या. तेन कारणेन किं भवति? स्पष्टं भवति चित्रम्. यशः काव्यं यशसे. तर्हि यशसे इत्यस्य प्रयोजनस्य स्पष्टीकरणं कीदृशं? यशः तर्हि कालिदासादीनामिव यशः. व्यावहारिक उदाहरणं मया प्रदत्तं, यथा बाग्बान् चित्रपटस्य उदाहरणं मया प्रदत्तं, तत् लेखनीयं. यदि तादृशः दीर्घोत्तरी प्रश्नः भवति चेत्, अन्यथा मास्तु. बहुपर्यायवाची प्रश्नः भवन्ति चेत् तत्र आवश्यकता एव नास्ति. परन्तु यदि दीर्घोत्तरी प्रश्नः भवति चेत् स्पष्टीकरणम् आवश्यकम्. परन्तु कारिका तु दीर्घोत्तरी प्रश्नः भवतु अथवा बहुपर्यायी प्रश्नः भवतु, कारिका तु पठितव्या एव. कारिकां विना पठनम् इत्युक्ते नावगमनं विषयस्य इत्यर्थं कारिका पुनः एकवारं पठामि. कारिकां पठामि, अनन्तरं तस्य कारिकायाः तस्याः वृत्तिमपि पठामि. शृण्वन्तु. काव्यं यशसे अर्थकृते व्यवहार विदेशिवेतरक्षतये सद्यः परनिर्वृतये कान्ता संमितयोपदेशयुजे. कान्ता संमिततयोपदेशयुजे. कालिदासादीनामिव यशः श्रीहर्षादेः धावकादीनामिव धनं राजादिगतोचिताचार परिज्ञानम् आदित्यादेः मयूरादीनामिव अनर्थ निवारणम् सकल प्रयोजन मौलीभूतं समनन्तरमेव सास्वादन समुद्भूतं विगलित विद्यानन्तरं विगलित विद्यांतरमानन्दं प्रभु संमित शब्द प्रधान वेदादि शास्त्रेभ्यः सुहृत् संमितार्थ तात्पर्यवत् पुराणादीतिहासेभ्यश्च शब्दार्थयोः गुणभावेन रसाङ्गभूत व्यापार प्रवणतया विलक्षणं यत् काव्यम् लोकोत्तर वर्णना निपुणं कवि कर्म तत्कान्तेव सरसतापादेन अभिमुखीकृत्य रामादिवद्वर्तितव्यं न रावणादिवद् इति उपदेशं च यथा योगं कवेः स हृदयस्य च करोति इति सर्वथा तत्र यतनीय. अशा प्रकारची 6 प्रयोजन ज्यातून साध्य होतात, अशा प्रकारच्या सर्वथा तत्र यतनीय, अशा प्रकारच्या काव्य निर्माणासाठी प्रयत्न करायला पाहिजे असं आचार्यांचं म्हणणं आहे. हल्ली जी छोटे छोटे काव्य, हल्ली जे आपण काव्य प्रकार बघतो, ट ला ट आणि र ला र लावलं की झालं काव्य, आणि
मी महान कवी असं आपण मिरवतो, तसं चालत नाही. आचार्यांनी सांगितलं सर्वथा तत्र यतनियम. अशी 6 प्रयोजनं ज्यातून साध्य होतात तशा प्रकारच्या काव्य निर्माणासाठी प्रयत्न करायला पाहिजे, असं आचार्यांनी आपल्याला उपदेश केलेला आहे, असं आचार्यांनी आपल्याला सांगितलंय. तर आजच्या अस्मिन् कालांशे अस्माभिः किं पठितं? काव्यस्य प्रयोजनानि. कति विधानि प्रयोजनानि? 6. कानि तानि? यशसे, अर्थकृते, व्यवहारविदे, श्वेतरक्षतये, सद्यापरनिवृत्ते, कान्तासंहिततयोपदेशयुजे इति एतानि 6 प्रयोजनानि स्मर्तव्यानि सर्वदा. अनन्तरं तादृशकाव्यनिर्माणे यतनीयम् इत्युक्त्वा विरमामि अहं. धन्यवादः.